नमस्कार लग्नाच्या मुलीनो. मी अमोल गावडे बोलतोय सामाजिक संघर्षमधून. तुमच्यासाठी एक नवीन स्थळ आणलेलं आहे. हे स्थळ ठाणेमधील आहे. हा जो नवरा मुलगा आहे तो ठाणेमधला आहे. 1990 आहे. 29/8/1990 मधला मुलगा आहे. मंगळवारी 3:58 म्हणजे दुपारी जन्म झालेला आहे. जन्म ठिकाण परेल मुंबई आहे. ठाणेमध्ये राहतोय मुलगा. साधारण 35 वर्षाचा आहे. उंची आहे 178 सेंटीमीटर. रक्तगट बी पॉझिटिव्ह आहे. रंग निमगोरा आहे. रास वृश्चिक राशीमधला आहे. ज्येष्ठ नक्षत्र. गण राक्षसगण सांगितलेला आहे. आद्य नाडी आहे. कश्यप गोत्र आहे. सर्वात महत्त्वाचं, मुलाचं शिक्षण BMS झालेलं आहे. प्रायव्हेट नोकरी करतोय. 5 लाख वार्षिक पगार आहे. स्वतःचा फ्लॅट आहे. 1 BHK आहे. नवी मुंबईला आहे. आणि हा मुलगा ठाणेमध्ये भाड्याने राहतोय. नवी मुंबईला मुलाचा फ्लॅट आहे, हे लक्षात घ्या. मुलाने पत्तासुद्धा दिलेला आहे, पण मी परवानगीशिवाय मी पत्ता सांगू शकत नाही. संपूर्ण माहिती खरी आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला नंबरसुद्धा देणार आहे. नवरा मुलाचा संपर्क देणार आहे. संपूर्ण व्हिडिओ ऐकत राहा. पत्ता लोकमान्य नगर ठाणेमध्ये राहतोय. इथे भाड्याचं घर आहे हे. आणि त्याचं घर जे आहे ते नवी मुंबईमध्ये आहे, हे लक्षात घ्या. नवरा मुलाने वडिलांचा नंबर दिलेला आहे. संपर्क क्रमांक वडिलांचा दिलेला आहे. संपर्क घ्या. 9982910994 हा नवरा मुलाच्या वडिलांचा संपर्क आहे. नवरा मुलाच्या आईचा संपर्क घ्या. 9867023009 हा नवरा मुलाच्या आईचा संपर्क आहे. यांचं गाव आहे रत्नागिरी संगमेश्वर. नवरा मुलाचं जे गाव आहे रत्नागिरी संगमेश्वर आहे. आणि आता राहतोय ठाणेमध्ये, हे लक्षात घ्या. नवरा मुलाचं आजोळ आहे संगमेश्वर. शिपोशी गाव आहे. मुलाने अपेक्षा संगितलेल्या आहे. सुस्वभावी, मनमिळावू, गृहिणी, कर्तव्यदक्ष असावी. त्यांची सोयरीक म्हणजे नातेसंबंध कुठे कुठे झाले. शिंदे, गुजर, रसाळ, पवार, कदम, भोसले आणि दळवी. नवरा मुलाचे संपर्क घ्या. मुलाने आपला स्वतःचा संपर्क सुद्धा दिलेला आहे. 97742488 हा नवरा मुलाचा संपर्क आहे. अजून एक संपर्क दिलेला आहे नवरा मुलाचा आहे. 8784872951 हे 2 नंबर नवरा मुलाचे आहेत. ज्या मुलींना ही माहिती योग्य वाटत असेल आणि अपेक्षेप्रमाणे बसत असेल तर मुलींनी किंवा मुलीच्या पालकांनी परस्पर मुलाशी संपर्क साधायचा आहे. आमच्याजवळ दुसरा कुठलाही एजंट नाही आहे मध्ये, त्यामुळे तुम्ही परस्पर बोलू शकता. स्वतंत्र तुम्ही बोलू शकता, अशी उपाययोजना आहे ही.
जर आमचं कार्य आवडलं असेल तर लाईक करायला हरकत नाही आहे, इतरांना शेअर करायला हरकत नाही आहे. जर कोण लग्नाच्या मुली असतील नात्यामध्ये किंवा मैत्रिणी असतील तर त्यांना तुम्ही शेअर करू शकता, हे लक्षात घ्या. आणि आमच्या कामामध्ये काही वेगळे बदल करायचे असतील तरीसुद्धा तुम्ही सुचवू शकता. कारण ज्या व्यक्तीला आमच्या कामामध्ये काही त्रुटी आढळतात अशा व्यक्ती आपलं स्वतःचं मत मांडू शकतात. कारण आम्ही ग्राहकांचा सल्लासुद्धा ही मालिका आम्ही तयार केलेली आहे, हेही लक्षात घ्या. शक्यतो शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि अजून व्हिडिओ पाहायचे असतील तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात अडचणी येणार नाहीत. धन्यवाद.